प्राची प्राची सुरू झालंय. प्राची फोन ठेव. किती वेळ गेमिंग करतेस तू? हॅलो. अरे ही लेवल क्रॉस होती एक नाही मिनिट. नाही, क्रॉस बीस नाही, नंतर करते. आता ठेव फोन खाली. अगं किती वेळ झाला? हे मी काय करते तुम्हाला वाटलं असेल, म्हणजे रेकॉर्डिंग सुरू झालंय तरी पण मी फोनमध्ये का बघतीये. पण घराघरातलं हे दृश्य गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुलं मोबाईलमध्ये गुंगलेली असणं, गेम खेळणं, फक्त गेमच नाही तर काही मुलं पॉर्नोग्राफीकडे पण वळणं, अडल्ट्समध्ये त्याचं अडिक्शन होणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आणि याच सगळ्या विषयावरच्या पुस्तकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. बुक टॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जसं मी सांगितलं की आजचा आपला विषय हा प्रचंड इंटरेस्टिंग आहे, कारण हा अभ्यास आहे पॉर्नोग्राफी आणि त्याचबरोबर गेमिंगच्या अडिक्शनचा, ज्याचं एक पुस्तक रूपातनं आता प्रत्येकासाठी हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. पुस्तक रूपाने ते वाचायला मिळणार आहे. याची लेखिका मुक्ता आपल्या बरोबर आहे. हॅलो. हॅलो मुक्ता, तुझा अभ्यासाचा विषय हा खूप काळ होता, पण म्हणजे जवळपास गेली 14 वर्ष तू अभ्यास करतेयस, पण त्याचं पुस्तक स्वरूपात होणं हे कसं ठरलं? म्हणजे फेलोशिप मिळाल्यानंतर असं ठरवलं की या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि मग त्याचं पुस्तक रूपात करायचं? ह्या विषयाचा अभ्यास करायचा आहे हे तर डोक्यात होतंच. मी करत पण होते, तू म्हणालीस तसं. पण त्याला जो एक शास्त्रीय आधार पाहिजे किंवा जो एक सिस्टमॅटिक अभ्यास होण्याची जी गरज असते ती होत नव्हती वेगवेगळ्या कारणांमुळे. आणि जेव्हा फेलोशिप मिळाली, अरुण साधू पाठ्यवृत्ती जेव्हा मिळाली मला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण हे सिस्टमॅटिकली आता करू शकतो. आणि हेन्स मी इतकी वर्ष ह्या विषयावरचं संशोधन एका वेगळ्या अर्थाने करतच होते. म्हणून पाठ्यवृत्तीसाठी सुद्धा मी हाच विषय निवडला. आणि योगायोगाने मला मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती, मला सिस्टमॅटिकली त्याचा संशोधन आणि त्याचा अभ्यास करता आला, की जी आत्ता मला असं वाटतं काळाची गरज आहे. कारण आपल्याकडे अशा प्रकारची संशोधनं किंवा अभ्यास पण फार कमी प्रमाणात होत आहेत. महत्वाचा विषय खूप घेतलायस तू. आणि जसं मी आता उल्लेख केला की प्रत्येक एज ग्रुपमध्ये हा प्रश्न आहे आणि कळतही नाही की कधी हे ऍडिक्शन येत आहे. तुझ्या अभ्यासादरम्यानचे तुझे ऑब्झर्वेशन्स काय होते आणि कशा पद्धतीने आता सगळी मुलं असतील किंवा तू 8 ते 18चा वयोगट निवडलेला आहे, ती कशा पद्धतीने ऍडिक्ट होत आहेत आणि काय पाहायला मिळालं, ट्रेंड्स काय पाहायला मिळाले? मला पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की 18 वयानंतर तुम्ही ऑफिशियली मॅच्युअर असता, ॲडल्ट असता. सो तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्याच्यासाठी जी एक मानसिकता तुम्हाला लागते ती तुमची आहे हे गृहीत असतं. त्यामुळे 18 वर्षानंतर जर तुम्हाला ॲडिक्शन आलं कुठल्याही स्वरूपाचं, तुम्ही ॲडिक्ट झालात, तरी पण त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकतं हे समजण्या इतकं वय तुमचं आहे हे गृहीतक आहे. पण 8 ते 18 वयोगट असा आहे की तो खूप वल्नरेबल असतो. एक तर लहान मुलं काही स्वतः बाजारात जाऊन फोन विकत घेत नाहीत. सो घरातलंच कोणीतरी त्यांना इंट्रोड्यूस करतं फोनशी. आणि मग अशा वेळेला मुलांच्या डोळ्यासमोर जे काही येतं ते चांगलं आहे, वाईट आहे, त्याच्यातलं आपण काय बघायला पाहिजे, काय नाही बघायला पाहिजे, कशाचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात, त्यातले थ्रेट्स किंवा धोके काय आहेत, हे काहीही समजण्याची क्षमता 13-14 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये नसते. आणि ती क्षमता नसताना सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर पॉर्नोग्राफी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर गेमिंग आहे आणि एक्सटेन्सिव्ह गेमिंग आहे. म्हणजे आता निरीक्षणांच्या संदर्भात म्हणशील तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे हे आपण स्वीकारलं पाहिजे की आपली मुलं गेमिंगला ॲडिक्ट होत चाललेली आहेत आणि मुलांना पॉर्नोग्राफीचं एक्सपोजर आहे. त्यांना खूप लहान वयात पॉर्नोग्राफिक साईट्स बघायला मिळतात, तो सगळा कंटेंट त्यांच्या डोळ्यासमोर येतो आहे. म्हणजे डिनायलमधनं पहिले आपण बाहेर पडलं पाहिजे, तर आपण सोल्युशन्सकडे जाऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे मोठ्यांच्या जगाकडनंच अनेकदा ह्या गोष्टी लहान मुलांपर्यंत पोचतात. हे पण आपण समजून घेऊया की असं होत नाही की मुलं स्वतः जाऊन हे सगळं एकदम शोधायला सुरुवात करतात, असं नाही होत. बरेचदा मोठ्यांच्या जगातनंच हे जातं. मग ते आईबाबांचे फोन असतील, शाळेच्या लिंक्स असतील, शाळेचे ग्रुप्स असतील. म्हणजे आता महामारीनंतर तर व्हॉट्सअप ग्रुप याच्यामधनं पण अनेक गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतात. की कोविड काळात स्पेशली मुलांना मोबाईलचा ऍक्सेस देणं किंवा कुठल्याही स्मार्ट डिव्हायसेसचा ऍक्सेस देणं हे पालकांसाठी सुद्धा कंपल्शन झालंय. अगदी बालवाडीतल्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांचा अभ्यास हा ऑनलाईनच चालू आहे. त्यात काही पर्टिक्युलर ट्रेंड्स बघायला मिळाले? हो, खूपच. म्हणजे एक किस्सा सांगते मी तुला की एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पालक, मुलं, शिक्षक असे सगळेजण होते आणि कोणीतरी ॲडल्टनी चुकून कुठेतरी दुसरीकडे फॉरवर्ड करायचं असेल, पण ते ह्या ग्रुपवर फॉरवर्ड झालं आणि दॅट वॉज अ पॉर्न क्लिप. आणि ते लक्षात येऊन त्या माणसानी किंवा त्या महिलेनी, ज्यांनी कोणी ते टाकलं होतं, त्यांनी ते डिलीट करेपर्यंत तमाम मुलांनी ते बघितलेलं होतं.
सो अशा घटना खूप साऱ्या घडल्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, किंवा मुलांना ॲक्सेस दिलेला होता आपण, काय म्हणशील, गुगलचा असेल, यूट्यूबचा असेल, ह्या सगळ्याचा. त्याच्यामुळे तिथे एकदा तुम्ही गेल्यानंतर कसं शोधायचं पुढे जाऊन आणखीन गोष्टी, हे मुलांना आता शिकवण्याची गरज उरलेली नाही. ते अशा एरामध्ये जन्माला आलेली आहेत की त्यांना हे सगळं माहिती असतं. बहुतेक 10 वर्षाच्या पुढच्या सगळ्या मुलांना ह्याचं एक्सपोजर झालेलं असतं. मुलं सांगतीलच असं नाही पालकांना की मी बघितलंय किंवा बघतो किंवा ह्या भीती आहे, संदर्भात अजूनही भीती आहे, सामाजिक संकोच दबाव. आहे. त्यामुळे सांगतीलच असं नाही, पण मुलांना ह्याचं एक्सपोजर आहे. ते पिअर प्रेशरमधनं येतं अनेकदा, ते पालकांच्या फोनमधनं येतं. म्हणजे हे मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की पालकांच्या फोनमधून सुद्धा मुलं पोर्नोग्राफिक साईट्स ॲक्सेस करतात. कधीतरी पालकांनी बघितलेल्या असतात साईट्स, किंवा काहीतरी व्हॉट्सअपवरती, मी आता मगाशी जसा किस्सा सांगितला तसे व्हिडिओज आलेले असतात, ते डाउनलोडेड असतात, आणि पालक अशा कंटेंटसाठी वेगळी फोल्डर्स अनेकदा करत नाहीत. खरं तर स्मार्टफोनमध्ये ह्या सगळ्या सोयी आहेत. तुम्ही वेगळं फोल्डर करू शकता, ते लॉक करू शकता, किंवा तुमची फोनमध्ये तुम्ही काही बघितली असेल एखादी साईट तर तुम्ही ती डिलीट करू शकता, हिस्ट्री. पण ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत पालकांच्या की आपण करायला पाहिजे, आणि मुलांना हे परफेक्ट माहिती असतं की कुठे जाऊन काय शोधायचं. मी आता तेच विचारणार होते की सगळ्यांना हा प्रश्न असतो की मग हे थांबवायचं कसं. फोन हातात न देणं किंवा ऍक्सेस न देणं हा आता पर्याय राहिलेला नाहीये. वेगवेगळ्या कारणांसाठी ते हाताळणं आणि त्यांना शिकवायची गरज पडत नाही खरं तर. की म्हणजे पालक म्हणून जेव्हा मी पण बघते त्यावेळेला मला जाणवतं की मुलांना तो कसा अनलॉक करायचा आहे, इथपासून कसा ऍक्सेस करायचा आहे, कुठे कुठले ऍप्स आहेत, हे सगळं माहिती असतं. मग अशा वेळेस ह्या सगळ्यामधनं मुलांना थांबवायचं कसं. गेमिंग संदर्भात ना, पहिलं तर मला असं वाटतं की छोट्या मुलांना गेमिंग इंट्रोड्यूसच नाही केलं पाहिजे. वयाच्या 8-10 वर्षापर्यंत गरज नसते मुलांना इंट्रोड्यूस करण्याची. ते इंट्रोड्यूस न करणं म्हणजे तुम्ही स्वतः न खेळणं, कारण तुमच्या फोनमध्ये जर असतील तर ते मुलं ॲक्सेस करणारच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेमिंगमध्ये जे ट्रॅप्स असतात त्याच्याविषयी मुलांना समजेल ह्या भाषेत बोललं पाहिजे. म्हणजे उदाहरण एक देते तुला की नॉर्मली तू कुठल्याही गेम खेळणाऱ्या व्यक्तीला असं म्हण की आता थांबव ग, बस झालं, खूप वेळ खेळतेस, तर ती व्यक्ती म्हणते की शेवटची लेवल किंवा शेवटची 5 मिनिटं. हां, शेवटची 5 मिनिटं हे खूप मोठं हर्डल आहे. प्रत्येक गेमर असं म्हणतो की बस शेवटच्या 5 मिनिटात थांबतो, आणि ती 5 मिनिटं कधीच येत नाहीत. नंतर 2-3 तास 4 तास गेले तरी पण 5 मिनिटं येत नाहीत. सो ह्या काही गोष्टी ना मुलांना सांगितल्या पाहिजेत की असं होतं, त्याचा मोह पडतो, तुम्हाला मुद्दामून तिथे परत परत यावं ह्याच्यासाठी काही ट्रॅप्स जाणीवपूर्वक केलेले असतात. ह्या गोष्टीचं मुलांना सांगितलं ना तर मुलांचं एकूण त्या विषयाचं अट्रॅक्शन जे आहे ना ते थोडंसं कमी होतं, आणि थोडं प्रॅक्टिकली मुलं ह्या सगळ्याकडे बघायला शिकतात. गेमिंगमध्ये पिअर प्रेशर हा खूप मोठा फॅक्टर आहे की माझा अमुक एक मित्रांनी डाउनलोड केलंय आणि तो खेळतोय आणि मला तुम्ही खेळू देत नाहीये, म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असतो मुलांसाठी हा. सो ते प्रेशर कसं हँडल करायचं ह्याच्याविषयी जर सातत्याने मुलांशी बोललो आपण तर मला असं वाटतं की मुलं हे सगळं समजून घेऊ शकतात, हँडल करू शकतात. पुस्तक रूपाने हा सगळा अभ्यास मांडताना हे म्हणजे सगळ्यांसाठी हे खूप शिकणारही ठरणार आहे. काही उदाहरणही तू दिली आहेत की चीनमध्ये कशा पद्धतीने या सगळ्यावरती बंदी आणली गेली, ऑफिशियली बंदी आणली गेली. काय झालं पाहिजे असं वाटतं. पुस्तक रूपाने हे सगळं म्हणतेस, पण अजूनही कन्फ्युजन खूप आहे लोकांमध्ये आणि कॅज्युअल अप्रोच पण दिसतो. काय झालं पाहिजे असं वाटतंय. 3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. पहिली म्हणजे आपण मुलांना फोन का देतो आहोत ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाकडे असलं पाहिजे, आणि ते लॉजिकल असलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, मग त्या साईट्स असतील, गेमिंग प्लॅटफॉर्म्स असतील, सोशल मीडिया असेल, ह्यांनी पण काही प्रमाणात जबाबदारी उचलणं गरजेचं आहे. कारण 10 वर्षापासून मुलं ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती वावरतात, जरी त्या प्लॅटफॉर्मचं वय हे 13, 15, 18 असलं तरी सुद्धा. सो ही प्लॅटफॉर्मची पण तितकीच जबाबदारी आहे की आपल्याकडे येणारा ग्राहक हा जर एज लिमिटच्या खालचा असेल तर त्यांना कशा पद्धतीने डील त्यांच्याशी केलं पाहिजे ते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण मुलांना हे शिकवलं पाहिजे की तुला जर गॅजेट्स हवी आहेत आणि ती तुला वापरायची आहेत तर त्याची जबाबदारी पण तू स्वीकारली पाहिजेस. म्हणजे मला फक्त गॅजेट्स मिळाली पाहिजेत, मला इंटरनेट मिळालं पाहिजे, मला त्याचा ॲक्सेस मिळाला पाहिजे आणि मी पाहिजे तसं वापरणार आणि मला त्याची जबाबदारी नको, असं चालणार नाही. हे माध्यम खूप सेन्सिटिव्ह आहे, हे माध्यम खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी मुलांची लहानपणापासून जर आपण केली तर तिथलं वर्तणूक पण आपोआप जबाबदार व्यक्तीसारखं व्हायला लागतं. सगळ्यांसाठीचीच ही मोठी जबाबदारी आहे आणि पुस्तक लिहून तू एक खूप मोठं काम केलंय खरं तर. कारण सध्याचा हा खूप क्रुशियल विषय ठरलेला आहे, प्रत्येकासाठीच काळजीचा मुद्दा ठरलेला आहे, आणि त्यामुळे मुक्ताचं हे पुस्तक
हे या सगळ्या दृष्टीनेच महत्वाचं ठरणार आहे. अरुण साधू फेलोशिपच्या निमित्ताने ग्रंथालीकडनं आता हे पुस्तक प्रकाशित केलं गेलंय. हे पुस्तक वाचून यातले जसे मुक्तांनी आता काही मुद्दे सांगितले असे अनेक मुद्दे आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचायला विसरू नका. याच फेलोशिपच्या माध्यमातून दुसऱ्याही एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती काम झालेलं आहे. काय हा विषय आहे याबद्दल जाणून घेऊयात, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा बुक टॉक्स. गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला आणि त्यानंतर त्याचे अनेक परिणाम बघायला मिळायला लागले. यातला सगळ्यात जास्त परिणाम झालेला होता तो घटक म्हणजे शेतकरी. काय नेमके याचे परिणाम झालेले आहेत याचाच वेध घेणारं एक नवीन पुस्तक आलंय आणि त्याविषयीच बुक टॉक्समध्ये आज आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर दत्ता जाधव त्याचे लेखक आहेत. जसं मी म्हटलं की कायदा आल्यानंतर असं इम्प्रेशन होतं की खूप फायदे होणार आहेत त्याचे. प्रत्यक्षात मात्र ते चित्र तसंच आहे का? तुमच्या अभ्यासातनं नेमकं काय दिसलं आणि मुळात या विषयाची निवड कशी झाली? 2015ला देवेंद्र फडणवीस सरकारने हा बेसिकली गोवंश हत्याबंदी कायदा केला महाराष्ट्रात आणि आजपर्यंत फक्त गायींच्या हत्येवर जी बंदी होती ती पूर्ण गोवंशावर आली. म्हणजे बैल, वळू, म्हातारे बैल, भाकड बैल ह्या सगळ्यांवर बंदी आली. पहिल्यांदा असं वाटत होतं की हा कायदा केल्यानंतर महाराष्ट्रात गायींची संख्या वाढेल, गो पैदाशीला चालना मिळेल असं. पण मुळातच महाराष्ट्रात किंवा देशभरात शेतीचं तुकडेकरण झालेलं आहे आणि यांत्रिकीकरण वाढलेलं आहे. त्यामुळं देशी गायींची संख्या आणि बैलांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. अशा परिस्थितीत हा कायदा झाल्यामुळं अपेक्षित होतं की गायींची संख्या वाढेल, पण त्याच्या विपरीत परिणाम दिसून आलेले आहेत. महाराष्ट्रात कायदा केल्यानंतर वेगानं ह्याची संख्या कमी होताना दिसून आलेली आहे. मुळात तुम्ही जसं म्हणालात की सुरुवातीला कायदा होण्याची प्रक्रिया पण खूप मोठी होती. त्याचा वेधही तुम्ही पुस्तकातनं घेतलेला आहे. इतिहास काय आहे नेमका? कसं होत गेलं? कारण हा कायदा काय एका रात्रीत झालेला नाहीये. मुळात गोवंश आणि गोवंशाची हत्या हा भारतात वादाचा विषय कधी झाला याविषयी काय ठोस माहिती मिळत नाही. पण असं आपण समजू शकतो की ब्रिटिश भारतात आल्यानंतर फोडा आणि तोडा ब्रिटिशांची जी राजनीती होती त्या राजनीतीचा भाग म्हणून गोवंश हत्या किंवा गायीची हत्या हा संवेदनशील आणि वादाचा विषय बनला. हा विषय वादाचा बनला याचं महत्त्वाचा पुरावा आपल्याला म्हणता येईल की भारताची जी घटना तयार होत होती या घटना समितीत गोवंश हत्याबंदीवर चर्चा झालेली आहे आणि ती गोवंश हत्याबंदी कशी करावी, कशी करू नये याविषयी सविस्तर चर्चा झाली. याचा अर्थ काय की त्यावेळी गोवंश हत्याबंदी कायदा हा तणावाचा विषय होता किंवा घटना निर्माण करणाऱ्या घटनाकर्त्यांना असं वाटत असावं की भविष्यात हा विषय तणावाचा होऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर चर्चा किंवा कायद्याची गरज आहे. त्यानंतर हा विषय वाढत गेला आणि प्रथम बिहारनं, परत उत्तर प्रदेशनं, गुजरातनं, महाराष्ट्र सरकारनं कायदे करायला सुरुवात केली. कायदा आला, त्याचे परिणाम खूप आहेत. तुम्ही अभ्यास करताना वेगवेगळे घटकांकडे गेला, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. काय पाहायला मिळालं? प्रमुख निरीक्षणं काय दिसली? जसं तुम्ही एक उल्लेख केलात की संख्या घटते आहे. संख्या बाजारात जेवढी उपलब्धता होती ती आता नाहीये, पण आणखीनही बरेच परिणाम तुम्ही यात नोंदवलेत. मुळात याचा पहिला थेट फटका बसला तो शेतकऱ्यांना बसला. त्याच्यानंतर याचा जो व्यापार करणारा वर्ग होता, जो मुस्लिम कुरेशी वर्ग होता, तो दुसरा भाग आणि त्यानंतर शहरी जो बीप खाणारा होता हा तिसरा घटक. तर शेतकऱ्यांना फटका काय बसला? कारण आत्ता देशी गाय विशेषतः इकॉनॉमिकली शेतकऱ्याला परवडत नाही आहे. दूध देशी गाय संकरित गायींच्या तुलनेत कमी देते आणि वाढता उत्पादन खर्च, चाऱ्याची कमतरता, पाण्याची दुर्भिक्ष या सगळ्यांचा विचार करता देशी गायींवर होणारा खर्च आणि उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. दुसरं काय झालं की जी भाकड जनावरं होती, समजा एखादी देशी गाय भाकड झाली किंवा संकरित गाय भाकड झाली तर ती बाजारात विकली जायची. त्यात काय पैसे भर घातले जायचे, नवीन गाय घेतली जायची. पण ही खरेदी विक्रीची व्यवस्था ह्या कायद्यानं बंद केली. तर बंद केली म्हणजे बाजारातली उघड जी स्पर्धात्मक खरेदी विक्री होती ती बंद झाली. मात्र हा सगळा जो कुरेशी समाज आहे यांनी गोट्यावर जाऊन जनावरं खरेदी करणं सुरुवात केली आणि गोट्यावर खरेदी करणं सुरू झाल्यामुळं स्पर्धात्मकता संपली. त्यामुळे जनावरांना दर कमी मिळायला लागले, शेतकऱ्यांना पैसे कमी मिळायला लागले. त्यानंतर ज्यावेळे भर घालून जनावरं घ्यायची वेळ आली त्यावेळी शेतकऱ्याला पदरचे पैसे जास्त घालावे लागले आणि ह्या सगळ्या अडचणीचा विचार करता शेतकऱ्यांना दुसरी गाय घेण्याऐवजी म्हैस घेण्याकडे जास्त कल वाढला. गोवंशाची कत्तल थांबली का? तर कत्तल अजिबात थांबली नाही.
महाराष्ट्रात ऑन रेकॉर्ड साधारणतः 5.5 ते 6 लाख गोवंशाची कत्तल होते. कायदा केल्यानंतर गोवंशाची कत्तल पूर्ण अजिबात थांबली नाही, कत्तल सुरूच आहे. महत्वाचं निरीक्षण तुम्ही मांडताय, म्हणजे तुम्ही म्हणताय जसं की ज्या गोरक्षणासाठी हा कायदा केला जातोय तो हेतूच साध्य झालेला नाही झालेला. साधारणतः 5.5-6 लाख गोवंशाची कत्तल व्हायची. आता मागच्या 2015 पासून आज अखेर जर विचार केला तर ह्या प्रत्येक वर्षाचे 5-5.5 लाख भाकड जनावरं दिसायला पाहिजे होती राज्यात, तर ती दिसत नाहीत. याचा अर्थ काय, तर त्या गोवंशाची कत्तल झालेली आहे. मग कत्तल कशी झालेली आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालं कमी पैसे मिळाल्यामुळं, आणि हा जो व्यवसाय होता हा कर्नाटक आंध्रमध्ये वाढला. म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरनं भाकड गाई रात्री आंध्र प्रदेशात जातात, कर्नाटकात जातात, गोव्यात जातात आणि तिथं त्यांची कत्तल केली जाते. म्हणजे खाणारा यापासून वंचित राहिला नाही, व्यवसाय खाटिकांचा सुरू राहिला, फक्त नुकसान झालं ते शेतकऱ्यांचं झालं. हे सगळं जेव्हा तुम्ही अभ्यासत होतात, काय करावं असं काही लक्षात आलं की काय केलं गेलं पाहिजे? कारण एकीकडे जसं म्हटलं जातंय की गोवंशाचं रक्षण करणं म्हणून हा कायदा आहे, हत्याबंदी त्याच्यासाठी आहे, आणि तुम्ही म्हणताय की हेतूच साध्य होत नाहीये. मग काय केलं गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून हा हेतूही साध्य होईल? मुळात आपण आता सेंद्रिय शेतीकडे हळूहळू जातोय. सेंद्रिय शेतीकडे जात असताना ती गो आधारित शेतीकडे आपण जातोय. पण नुसतं सेंद्रिय शेतीची सरकारी पातळीवर घोषणा होते आणि बेसिकली ग्रामीण भागात त्याचं काही काम होत नाही. आपल्याला जर सेंद्रिय शेतीकडे जायचं असेल तर ती पहिल्यांदा गो आधारित शेती करावी लागेल. गो आधारित शेती करताना ती देशी गोवंशावर आधारित करावी लागेल, ती संकरित गायींवर आधारित करून चालणार नाही. आणि आपला गोवंश ज्या त्या भागात सोयीचा गोवंश आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात खिलारा आहे, नांदेड वगैरे या भागात लाल कंदारी देवणी आहे, विदर्भात गवळाव आहे. तर हे त्या भागात तग धरू शकणार आहे, त्या भागातल्या चाऱ्यावर जगू शकणार आहे आणि शेतीच्या कामाला चालणार आहे आणि घरातली जी काय दुधाची उपलब्धता आहे, गरज आहे, ती पूर्ण करणारी असा गोवंश आहे. तर आपण जर सेंद्रिय शेतीकडे वळलो तर ह्या गोवंशाच्या पैदाशीला चालना मिळेल. आता आपण असं म्हणतो की गाईचं गोमूत्र आणि गोमय यापासून औषधं तयार होतात वगैरे असं. तर हे जे काय सगळे सुरू आहे, गोमय आणि गोमूत्रापासून तयार करणारी औषधं किंवा धूप कांडी वगैरे हे सगळे औषध, याचं मार्केटिंग होत नाही. याचं मार्केटिंग झालं तर ह्या गोमय आणि गोमूत्राला मागणी येईल. माझं असं मी पुस्तकात अशी शिफारस केलेली आहे, जसं गाईचं दूध गवळी फिरून गोळा करतोय तसं गाईचं गोमूत्र आणि शेण हे गोळा केलं पाहिजे. इतकं ब्रँडिंग आपण देशी गाईंचं जर करू शकलो तर आपल्याला देशी गाय वाचवता येईल. अन्यथा कायदा करून अनुदानं देऊन, गोशाळांना अनुदानं देऊन काही गो पैदाशीचं काम होणार नाही. खूप महत्त्वाचा अभ्यास आणि निरीक्षण तुम्ही या सगळ्या माध्यमातून मांडलेलं आहे. ऐसे नको गोरक्षण, गोवंश हत्याबंदी कायद्याचा शेतकऱ्यांवरील परिणाम, हे पुस्तक आहे. अरुण साधू फेलोशिपच्या माध्यमातून जो काही अभ्यास झालाय, जी काही निरीक्षणं दत्ता जाधव यांना बघायला मिळाली, ती सगळी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहेत. महत्त्वाचं असणारं हे पुस्तक ग्रंथालयाने आता आणलेलं आहे. या पुस्तकाचा आढावा घ्यायला, हे पुस्तक वाचायला आणि या सगळ्यावरती जेव्हा आपण पटकन सोशल मीडियाच्या काळात व्यक्त होतो आहे, ते सगळं होत असताना काय काय नेमकं रस्त्यावरती घडतं आहे, लोकांवरती परिणाम काय होत आहेत, याचा अभ्यास बघायला विसरू नका. बुक टॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.